कुठे गेली असेल पोरगी? ती इतकीही बेजबाबदार नाहीये की कोणालाही न सांगता घराबाहेर इतका वेळ थांबेल, आणि तेही अशा वेळी. वेळच फार चुकीची निवडली. मूर्खासारखा फोनही घरात ठेवून गेली. मला तर आता काळजी वाटायला लागली. विश्वा, मला असं वाटतं आता पोलिसात कळवायला हवं. नाही काका, बेअब्रू होय. हे लग्न उरकून जाऊ देत. अरे पण विश्वा, मावशी, मला तिची काळजी नाही असं वाटतंय का तुम्हाला? पण मला मैथिलीची काळजी करायला हवी. तिचं लग्न उरकून जाऊ देत. हॅलो, लोणावळा पोलीस स्टेशन. हा, इन्स्पेक्टर जगदाळे बोलतोय. गणो, काय तुझं इथे? इथं काय करतोयस? विचारायचं होतं, पण काय? तुम्ही सगळे असे, म्हणजे काही संकट आलंय का? मी काही मदत करू शकतो का विचारायचं होतं. तुझी एवढी वेळ आली नाही आमच्यावर. तू तुझं बघ. विश्वा, तू इथे का आला होतास? जेवण लावायचं का विचारायचं होतं. तुझी कामं ठरवून दिलेत ना तुला, ती करायची. चल निघ, चाल. विश्वमोहन जयवंत तुम्हीच का? हो, मीच. तुम्ही इथे? माफ करा, असं अचानक यावं लागलं मला, पण पर्याय नव्हता आमच्याकडे. तुमची बहीण गायब झाली आहे म्हणे. तुम्हाला कोणी? बहीण मिसिंग आहे की नाही? मिस्टर विश्वमोहन, माझ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्या. तुमची बहीण आत्ता इथे हजर आहे की नाही? नाही. केव्हापासून मिसिंग आहे? लग्न लागण्यापूर्वी ती इथे होती. साधारण किती वेळ झालं? 4 तास होऊन गेलेत आणि तुम्ही अजूनही बोलला नाहीत आम्हाला. बघितलं माणसं, मगाशी आपलं तोंड बंद ठेवलं ह्या लोकांनी. आता काय करतील? मी म्हणते, एवढी मोठी मुलगी गायबच कशी झाली असेल? कायच बसले होते, पळून गेले असेल कोणाचा तरी हात धरून. कसं ग बाई, स्वतःच्या सख्या बहिणीचं लग्न होईपर्यंत सुद्धा धीर धरवला नाही हिला. मोठीची चौकशी वगैरे केली आहे ना? चांगली शोभा केलीत आमची. आमच्या घरातलं पहिलं लग्न सन्मानानं होईल असं वाटलं होतं. मंडळी हौशी आहेत, छान हौस पुरवलीत. देसाई, आपण नातेवाईक आहोत आता. माझी बहीण संकटात आहे म्हणून आम्हाला संकटात टाकणार आहात तुम्ही? या सगळ्या बोलणाऱ्या लोकांची तोंड कोण धरणार? तुम्ही का तुमची पळून गेलेली बहीण? निर्दोष आहेत माझ्या बहिणी. तुमची खात्री पटेलच. आई वेगळं वाढवलंय त्यांना मी. तिचं काही चुकलं तर कानणारा तिचे. आईच्या मायेने सुधारून घ्या, पण तिला दूर करू नका. तिचा भाऊ म्हणून नाही तर तिचा बाप म्हणून विनंती करतोय तुम्हाला.